मित्रांनो, मी तुमचा चिन्मय आज मराठीतील दुसरा धडा घेऊन आलेला आहोत. धड्याचं नाव बंडूची इजार. तर चला आता आपण बघूया. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भला आणि आपलं काम भला असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याचा या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचा असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिळशिळीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामानी कपडे शिवले खरे, पण त्याचा अंदाज जरा चुकला. पुढे बंडू स्वतःला म्हणाला, "आर, इजार जरा लांब झालीये." बंडू स्वतःला म्हणाला, "चांगली 4 बोट लांब झालीये. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे काय?" बंडू बायकोला म्हणाला, "अगं, इजार जरा 4 बोट कमी करून टाक, घालतीस का?" बंडूची बायको म्हणाली, "अहो, सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचं आणि त्याच्या शाळेत जायचं, मला नाही जमणार." बंडू बहिणीला म्हणाला, "सुबे, इजार जरा 4 बोट कापून टाक, घालतीस का?" बहीण बंडूला म्हणाली, "नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की." बंडू आईला म्हणाला, "आई, आई, इजार जरा 4 बोट कापून टाक, घालतीस का?" बंडूची आई बंडूला म्हणाली, "ठेव तिकडं तुझी इजार, हिथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं झाल्यात." आईने इजार एका कोनाडात फेकली. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. बंडूची बायको स्वतःला म्हणाली, "सकाळीच इजार दुरुस्त कराय पाहिजे होती." बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. बंडूची बहीण स्वतःला म्हणाली, "आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये." बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. बंडूची आई स्वतःला म्हणाली, "उगा खेळसले पोरावर एवढा राबतो पोरगा." बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. बंडू स्वतः म्हणाला, "आपलं काम आपणच केलेलं बरं." बंडू इजारीचे पाय 4 बोट कापतो व टाके घालतो. बंडू स्वतः म्हणाला. सगळेजण आश्चर्याने पाहतात. बंडूची बायको म्हणाली, "मी इजार 4 बोट कापली." बंडूची बहीण म्हणाली, "मी पण." बंडूची आई म्हणाली, "अगं बया, मी पण इजार 4 बोट कापली." बंडू म्हणाला, "आणि मी पण." चौघेही खळखळून हसतात. जर तुम्हाला हे पाठ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. बाय मित्रांनो.